नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा सुके सोडे मसाला. अगदी छान चवीला मस्त चमचमीत हा सोडे मसाला तयार होतो. तर इथे ही भाजी बनवण्यासाठी इथे आपण घेतलेले आहेत 1 वाटी एवढे सुके असे सोडे घेतलेले आहेत. सोडे घेताना सुद्धा बघा असे व्यवस्थित पांढरे असे शुभ्र असे आपल्याला सोडे घ्यायचे आहेत. कधी कधी सोडे घेताना त्यामध्ये सुद्धा आपल्याला फसवलं जातं, म्हणून ते व्यवस्थित असे कोलंबी एक एक असे बघून सोडे घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपण रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपल्याला इथे सोडे आधी भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे बघा इथे स्लो फ्लेमवर मी हे सोडे भाजून घेते. सोडे इथे छान भाजून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि कढई गरम असतानाच आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. पूर्ण असे सोडे भिजतील एवढं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि लगेचच झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनटासाठी ही कढई अशीच ठेवून द्यायची आहे. झाकण उघडायचं नाही आहे. आणि एक बघा एक 10 ते 15 मिनटानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला हे सोडे थोडे हलके असे मऊ होतात, सॉफ्ट होतात आणि हे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत. 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला आपण ह्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. तर कढीपत्ता चांगला परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये कांदे घालणार आहोत. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि चांगले असे कांदे तेलामध्ये आपल्याला इथे परतून घ्यायचे आहेत. आणि आता ह्यामध्ये कांदा परतून झाल्यानंतर हलकंसं मऊसर झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आता आपण हा जो सोडे मसाला तयार करणार आहोत यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण घालणार नाही आहोत. तरीसुद्धा हे चविष्ट अगदी साध्या सोप्या रेसिपी मी तुम्हाला दाखवते. मस्त चमचमीत झणझणीत इथे सोडा मसाला इथे तयार होतो. फक्त आपण यामध्ये कांदा आणि टॅमॅटो चांगला हलका असं चांगला मऊसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. झाकण ठेवते. एक वाफ येईपर्यंत बघा इथे आपण कांदा टॅमॅटो चांगला परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता 1 चमचा एवढा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. चांगली आलं लसूण पेस्टसुद्धा यामध्ये परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्टचा वास खूप छान मस्त येतो. छान अशी परतून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा आपला स्पेशल मालवणी मसाला घातलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर आता मी ह्यामध्ये कोकमसुद्धा घालते. चांगला असा मसाला आपण इथे परतून घेणार आहोत. आता बघा हा मसाला बनवताना इथे मी जास्त असा तेलाचा वापर केलेला नाही आहे. कमीत कमी तेलामध्ये सुद्धा आपण छान चमचमीत असा सोडा मसाला तयार करणार आहोत. जास्तीचा अतिरिक्त आपण तेल ह्यामध्ये अजिबात वापरलेला नाही आहे. ह्यामध्ये घातलेले मसाले आपल्याला चांगले परतण्यासाठी, चांगले शिजण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घालून आपण हे मसाले चांगले ह्या कांदा टॅमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये चांगले परतून घेणार आहोत. छान असं मसाले चांगले शिजतात म्हणून आपण थोडंसं पाणी घालून ते चांगले शिजवून घेतलेले आहेत. आता आपण हे बघा 1-2 मिनटं चांगले मसाले परतून झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये जे सोडे आपण 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेले एका साईडला होते ते आता आपण सोडे आता ह्यामध्ये घालणार आहोत. आता हे सुके आपण सोडे तयार करणार आहोत. जर तुम्हाला या सोड्यांची ग्रेव्ही किंवा असं कालवण तयार करायचं असेल तर ह्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे आणि त्याचबरोबर सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटण वाटून आपण ह्यामध्ये लावलं तर छान असं याचा रस्सासुद्धा तयार होतो. तर आज आपण करणार आहोत इथे असं सुकं असं लपतपीत असं जे करतात तसं आपण इथे सोडा मसाला तयार करणार आहोत. त्यामुळे आपण ह्यामध्ये आता थोडंसं पाणी घालणार आहोत. तेव्हा सुरुवातीला आपण जेव्हा हे सोडे गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते त्यामुळे ते थोडे सॉफ्ट झालेच होते, पण हे सोडे शिजताना थोडा जास्त वेळ लागतो म्हणून थोडं अजून पाणी आपण ह्यामध्ये घालून आपण हे सोडे 10-1 मिनटासाठी चांगले असे आपण शिजवून घेणार आहोत. त्यावरती झाकण ठेवायचं आहे. मध्ये मध्ये हलवायचं आहे आणि बघायचं आपल्याला केवढी ठीक अशी ह्याच्यामध्ये ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे आपण ते ठेवायचं आहे. आता मी फक्त कांदा टॅमॅटोच्या ग्रेव्हीवर आपण हे मस्त असं इथे तयार केलेलं आहे. हा सोडे मसाला आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण लावलेलं नाही आहे तरी मस्त छान असं चमचमीत इथे सुका सोडा मसाला इथे तयार होतो. आणि बघा एक 10 ते 15 मिनटामध्ये छान मस्त इथे ही आपली सुक्या सोड्याची भाजी इथे तयार झालेली आहे.
हे बघा मस्त सोडे, आणि सोडे तुम्ही असे हाताने दाबून सुद्धा बघू शकता. ते सॉफ्ट झाले की समजायचं की इथे सोडा मसाला इथे तयार झालेला आहे. वरून छान अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त आपली रेसिपी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची आपली ही सुके सोडा मसाला कसं वाटलं हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.